कासोदा पोलीस स्टेशनकडून जुगार अड्ड्यावर छापा टाकून 15 जुगारींना ताब्यात घेऊन कारवाई। सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश दिवानसिंग राजपूत सो यांना जवखेडे सीम गावात गालापूर रोडला लागून असलेल्या काटेरी झुडपाच्या आडोशाला काही इसम जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय बातमी मिळाल्याने त्यांनी पोलीस नायक प्रदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल समाधान तोंडे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश नाना गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल योगेश अरुण पाटील अशांना तात्काळ कारवाई करण्याकामी रवाना केले। सदर घटनास्थळाचा अलीकडे रस्त्यावर पोलीस पथकाने वाहने थांबवून तेथून पायी चालत जाऊन काटेरी झुडपाच्या आडोशाला काही इसम खाली जमिनीवर बसून घोळका करून पैसे टाकून पत्ता खेळताना दिसले। त्यांच्यावर 15.25 म्हणजेच 3:25 दरम्यान छापा टाकून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। सदर पकडलेल्या इसमांमध्ये सोनू दाखू भिल वय 50 वर्ष, विरभान श्रावण भिल वय 40 वर्ष, राहुल संतोष सोनवणे वय 26 वर्ष, प्रवीण वसंत सोनवणे वय 39 वर्ष, संतोष माधव सोनवणे वय 30 वर्ष, सुनील दगा ठाकरे वय 35 वर्ष, मंगीलाल भाईदास चौहान वय 45 वर्ष, रतन धाकू भिल वय 60 वर्ष, अशोक गोविंदा पाटील वय 54 वर्ष, सचिन बापू पवार वय 37 वर्ष, कांतीलाल महादू सोनवणे वय 38 वर्ष, उत्तम बाला आप्पा झेंडे वय 50 वर्ष, समाधान बापू पाटील वय 35 वर्ष, संभाजी महारू पाटील वय 58 वर्ष, सुनील सीताराम वाघ वय 48 वर्ष, सर्व राहणार जीवखेडे सीम तालुका एरंडोल जिल्हा जळगाव अशांचा समावेश असून त्यांची अंगझडती पत्त्याच्या डावातून 6,390 रोख रक्कम व 1,15,000 रुपये किमतीच्या 2 मोटारसायकली असा एकूण 1,21,390 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। त्यांच्यावर पोलीस कॉन्स्टेबल दीपक देसले यांच्या फिर्यादीवरून सदर इसमांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। स्टार न्यूजसाठी महेश पाटील, नाशिक।